ब्रेकिंग बातमी। मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेलेला आहे आणि सकाळपासूनच मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडतोय। सखल भागावर पाणी साचल्याची माहिती आणि त्यामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। आणि याच परिसरामधून शिल्पा नरवडे आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शिल्पा, दरवर्षी आपण पाहतोय अंधेरी सबवे पाण्याखाली जातो, वाहतूक नेहमी विस्कळीत होते। आता सध्याची परिस्थिती काय आहे? वाहतूक सुरळीत कधीपर्यंत होऊ शकते? आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच मुंबई शहरासह उपनगरांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। पावसाच्या सरी ह्या देखील जोरजोरात बरसत आहे आणि आपण जर पाहिलं तर अंधेरीचा जो सबवे आहे तो सबवे गेल्या 1 ते 2 तासांपासून बंद झालेला पाहायला मिळतोय आणि या सबवेमध्ये प्रचंड पाणी साचलेलं पाहायला मिळतोय। वर्षानुवर्ष पावसाळ्यामध्ये या सबवेची परिस्थिती अशीच पाहायला मिळते। यावर्षी देखील मुंबई महानगरपालिकेने मुंबई शहरातल्या कुठल्याही सखल भागामध्ये पाणी साचणार नसल्याचा दावा केला होता, कारण पंपांची संख्या ही मुंबई महानगरपालिकेने यावर्षी वाढवलेली आहे। मात्र आता जर आपण पाहिलं तर अंधेरीचा जो हा सबवे आहे या सबवेमध्ये 1.5 ते 2 फुटापर्यंत पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे। जे नागरिक आहेत त्यांच्या गुडघ्याच्या वर पाणी आलेलं पाहायला मिळतंय आणि दोन्ही बाजूचे जे वाहनं आहेत ती या अंधेरी सबवेमधून प्रवास करत असतात। मात्र सध्या हा सबवेचा प्रवास बंद करण्यात आलेला आहे, कारण पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी तसेच वाहतूक पोलीस असेल आपल्याला घटनास्थळी इथे दाखल झालेले पाहायला मिळत आहे आणि या सबवेमध्ये जे पाणी साचलेलं आहे ते पाणी उपसण्याचं काम मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र दोन्ही बाजूची जी वाहतूक आहे ती पर्यायी मार्गाने वळवलेली पाहायला मिळत आहे आणि गेल्या 2 तासांपासून हा अंधेरीचा सबवे असाच बंद आहे, कारण या सबवेमध्ये पाणी साचलेलं आहे। हवामान खात्याने जो पावसाचा इशारा दिलेला आहे त्यानुसार अजून 3 ते 4 तास असाच संततधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मात्र जर हा मुंबईचा अंधेरीचा सबवे पाहिला तर अजूनही 2 ते 3 तास असाच या सबवेमध्ये पाणी साचण्याची शक्यता अजूनही दिसून येते। मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी जरी इथे दाखल असले, पाणी उपसाचा जो पंप आहे तोही इथे आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र हे पाणी अजून 2 ते 3 तास असेच राहण्याची शक्यता सध्या दिसत आहे। अगदी शिल्पा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।